राजकारणात बी भोंदू असतात. चाटणकर बाईचं नाव आलं म्हणून पाठराखण करणारा मामा ऐन टायमाला पलटी मारल असं मला वाटलं नव्हतं. मामा, सगळ्यात आधी शेतकऱ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला काय करायचं या भोंदूगिरीचं? बरं, यांची भोंदूगिरी तुम्हाला दाखवतो. आधी काय म्हणलं होतं बघा. रुपाली चाकणकरांचा काही दोष नाही. शेवटी माणूस आपला किती झाला तर हिंदू माणूस काढला आपल्याला एक काही असलं एक थोडं आपण रस्त्याने ते काय स्वतःहून गेलं कुठं कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले असतील, महाराजांचं दर्शन झालं असेल किंवा तिथं ते भेटले असतील किंवा त्यानंतर काय शेवटी आपण कोणाला तरी गुरु मानतो. हे झालं. त्यात रुपालीताई चाकणकरांचा कुठलाही दोष किंवा त्यात त्यांची कुठली चाकणकर ताईंची चूक नाहीये. त्यामुळे हे झालं पहिलं स्टेटमेंट. आता दुसरं अंगलट आलं ना, लगे लोकांनी घोडे लावले. अंगलट आलं की लगेच बदलिलं. काय म्हणे माहिती बघा. कोण खरा ते मला अक्षरशः तुम्हाला जर मला विचारलं त्या दिवशी सकाळपर्यंत मला माहिती नव्हती कोण खरा ते. पण नंतर तो कळला की खूप मोठा तो भोंदू बाबा आहे. त्यांनी खूप काही गोष्टी ज्या व्हिडिओ समोर येत आहेत त्यांनी खरंच अशा लोकांना आता काय त्यांना शिक्षा तर म्हणजे मला वाटतंय वेगळ्या प्रकारे कशी ह्यांना कसं म्हणजे ह्या लोकांना कसं ठोकून काढलं पाहिजे. मी 100त एखादी गोष्ट खरी होती आणि तीच वाजवली जास्त जाती आणि हाच हे लोक काय लोक इथं आपले प्रचार प्रसार करा लोक हे करतात. तुमच्या वाजवली पाहिजे. मामा, तुम्हाला दोन तोंडी मांडूळ म्हणलं तर चालेल का? नाही आहेतच तुम्ही. महाराष्ट्रातला शेतकरी मागच्या 8 दिवस झालं अवकाळी पावसाने हवालदिल झालाय. पुढच्या 2 दिवसात पण अवकाळी पाऊस यायचा चान्स आहे. शेतकऱ्यांसाठी तर तुम्ही काही करणार नाहीये, पण तुमच्यातली तुमच्यात नेत्याला नेता वाचवायला सगळ्यात पुढे येता. चाकणकर बाईंचा सहभाग होताच तेव्हा तुम्ही म्हणलात की नाहीये. मग आता सहभाग आढळलाय, मग 2 चापटी मारताल का जाऊन तुम्ही त्यांना? जशी खराची चूक आहे तशी चाटणकर बाईची नाहीये का? काय मामा, डोंगी येतो तुम्ही पण. डोंगी दोन्ही तोंडाने बोलतात, खातात बी आणि आता काय बोलावं पुढे. लाजा वाटू दे रे गांडोळ तोंडाच्या.